तेच तेच खाऊन कंटाळा आला तर चला तर मग सालासकट डाळ मेथी बनवूया. तर एकदम झटपट बनणारी आहे. आपण काय केलं ना, एक वाटी डाळ घेतलेली आहे सालासकट आणि मेथीची गड्डी एक स्वच्छ करून आपण कुकरला लावून शिजवून घेतलेली आहे आणि टॅप टॅप करत त्याला मॅश करून घेतलेला आहे. आता इकडे आपण एक कांदा आणि टोमॅटो कट करून ठेवला आणि थोडीशी कोथिंबीर. आता इकडे आपण कढईमध्ये तेल टाकलं. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं, कांदा आणि जाडसर ठेचलेला लसूण पाकळ्या 7-8 आपण त्यामध्ये टाकलेलं आणि व्यवस्थित फ्राय झालं तर आपल्याला थोडेसे मसाले टाकायचे, मिरची पावडर, गरम मसाला आणि हळदी पावडर आणि ते व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आणि एक चम्मचभर आपल्याला त्यात पाणी घालायचं, जेणेकरून आपले जे मसाले आहे त्याचा कच्चा पण दूर झाला पाहिजे. त्यामुळे आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. आता जो कट केलेला टोमॅटो, मीठ घालायचे आणि आपली जी शिजलेली भाजी आणि डाळ आहे ती व्यवस्थित त्यात मिक्स करून घ्यायची आणि उकळी आल्यानंतर आपल्याला काय करायचं ना, बेसन पीठ आहे ते 1 चम्मच घालून उकळी येऊन द्यायचं. नंतर आपली जी भाजी आहे ती व्यवस्थित तयार झालेली आहे. नंतर ती भाजी बाजूला ठेवायची आणि आपल्याला एक तडका